नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो. बघा, ह्या आपला हरभरा जॅकी 9218 आणि या आजच्या डेटमध्ये 63 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे शेतकरी मित्रांनो. बघा, आता फुलाची मात्रा वाढत आहे. दिवसेंदिवस खूप फुल येत आहे आणि तुमच्याही हरभऱ्याची फुलाची मात्रा आणि घाटे माल पकडत आहे शेतकरी मित्रांनो. तर आपले शेतकरी मित्र कमेंट करतात, ज्या शेतकऱ्यांच्या हरभरा आता 80-85 दिवसाचा झालेला असेल आणि थोडासा पिवळसर दिसत असेल, साहजिकच आहे त्याचा कालावधी अ, दिवसेंदिवस कमी होत आहे, आयुष्यमान कमी होत आहे आणि माल पण भरपूर आहे. काळपट पडला असेल हरभरा आणि पाणी देण्याचा विचार शेतकऱ्यांचा चालू आहे. तर असंच एक शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केलेली आहे. त्यांचं नाव आहे, मी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ गणेश वाघ. म्हणजे त्याचं नाव आहे गणेश वाघ. 24 नोव्हेंबरची पेरणी आहे. 3 पाणी झाले, 1 फवारणी, फूल लागले नाही दादा. खालून तिसरे पाणी खालून दिले, काही होईल का? तर बघा, तर याची 24 नोव्हेंबरची पेरणी आहे. आता जानेवारी चालू आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तर गणेश भाऊ, तुमच्या हरभऱ्याला आजच्या तारखेत आज 13 जानेवारी आहे. तर आजच्या तारखेत तुमच्या हरभऱ्याला 50 दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि तुम्ही खालून पाणी देण्याचा विचार करत आहेत, हे बी पट पाणी. तुम्ही जर नियोजन केले असेल पट पाणी देण्याचं किंवा वाफे फाडले असेल किंवा सरीवरंबा असेल, जे काही तुमचं नियोजन असेल, त्या नियोजनाने पाणी जास्त नका होऊ देऊ पट पाणी. जर पट पाणी अजून जास्त झाले, 50 दिवसाचा कालावधी आहे, या 50 दिवसाच्या कालावधी हरभऱ्याला पाणी नाही पाहिजे, अगोदरच पाणी पाहिजे. 30-35 या कालावधीमध्ये भरपूर पाणी पाहिजे आणि ह्या 50 दिवसाचा कालावधी असतो, फुलाचा कालावधी असतो. फुल येण्यास सुरुवात होते. जर आणि मोकळे जर पाणी दिले या अवस्थामध्ये, तर तुमचा हरभरा येल्या जाण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्या अगोदर तुम्ही 3 पाणी दिलेले आहे, 1 फवारणी झालेली आहे. तर खूप ओलावा आहे तुमच्या जमिनीत. तुमच्या कमेंटनुसार मी सांगत आहे. तर या अवस्थामध्ये पाणी नका देऊ, पटपाणी अजून थांबून जा. कारण की ओल भरपूर असल्याच्या कारणानं तुमचा हरभरा फुलावर सुटलेला नाही आहे. त्याला तळण पाहिजे थोडीशी, मुया आवराची आहे, म्हणून तो फुलावर सुटलेला नाही आहे. जसा माझा हरभरा बघा, आता 63 दिवस झाले, अजून या कालावधीनुसार पाहिजे तिथले फूल नाही आहे. का नाही आहे? वातावरण नाही आहे. कारण की वातावरण कसं आहे, थंडावा खूप आहे म्हणून फूल सुटून नाही राहिले. तर फूल येईल, फूल नक्की येईल. तुमच्याही हरभऱ्याला पाणी नका देऊ, थांबून जा तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पट पाणी दिलं, तर बघा, पट पाणी हरभऱ्यात देताना प्रत्येकाचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. कोणी वाफे करतात, एक वाफा सोडून पाणी देतात हरभऱ्याला, ते बेस्ट पाणी राहते, जास्त होत नाही. जर आता ज्या शेतकऱ्यांनी पट पाणी देतो म्हटलं, पट पाणी कसं आहे, माफक दरात दिलं जात नाही. आता घाटे भरण अवस्थामध्ये जर जास्त पाणी झालं का नाही शेतकरी मित्रांनो, मुया ढिल्या होतात हरभऱ्याच्या आणि पाणी जर संगळलं, तिथे जे घाटे आहे का नाही, शेंडावरचे घाटे पिवळी पडतात आणि झाड हिरव्या अवस्थेतच पिवळे पडते आणि वाढते. पाणी साचू नका देऊ फक्त. आणि पाणी साचतेच. आणि पटपाणी कसं असते, उलते जमीन, जमीन उरलेली असते. जशी हे बघा माझी उरलेली आहे, बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा माझी जमीन उरलेली आहे. इथली जमीन उरली, अजून पण हरभरा हिरवाच आहे, आहे का नाही? जमीन आपली हलकी आहे, मीडियम हलकी, जास्त भारी नाही पण हलकी आहे. तर जर अशा जमिनीमध्ये जर पट पाणी दिलं ना, इथून जर पाणी खूप मुरते शेतकरी मित्रांनो. आणि पट पाण्यानं काय होते, हरभऱ्याच्या मुळ्या ढिल्या झाल्या की ज्याला की घाटे असेल, माल असेल, तो गळतो, नुकसान होते. आणि याला पट पाणी देण्याला याला एक पद्धत आहे, सरीवरंबा पद्धत. तुम्ही एक सडी आरून पाणी जर दिलं, तर हरभऱ्याला तिथले फारसे नुकसान होत नाही. आणि तुषार सिंचन, ज्या शेतकरी मित्रांना आता घाटे भरण अवस्था आहे, आता पाणी द्यायला शेतकरी मित्रांनी सुरुवात केलेली आहे. बरेचसे शेतकरी मित्र विचारतात की हरभरा काळपट आहे, हलकी जमीन आहे, पाणी देऊ का? तर तुषार सिंचनचा उपयोग करावा शेतकरी मित्रांनो. तुषार सिंचन बेस्ट. तुषार सिंचन, आता बरेचसे शेतकरी आहे, एक पट पाणीचा उपयोग करतात, एक तुषार सिंचनचा. आणि जे ठिबक सिंचन आहे, हे फार शेतकरी कमी आहेत ठिबक सिंचनवर हरभरा घेणारे.
आणि तुषार सिंचनावर जास्त प्रमाणात आहे. पण आता तुषार सिंचनावर जर तुम्हाला हरभरा घ्यायचा असेल, म्हणजे पाणी द्यायचं असेल, तर माफक दरात आपल्याला पाणी देता येते. आणि पाणी हार्डली आपली जमीन भारी असो की हलकी असो 2-2.5 तास. का? कारण की आपला हरभरा भरण अवस्थेत पाणी पाहिजे. आपण नुसतं जमिनीतूनच पाणीचा पुरवठा घेत नाही, तर झाड खोळावाटेही पाणी घेते. तर आपला हरभरा त्यानेही भरवतो. म्हणून तर आपण 2 ते 2.5 तास पाणी शिप देतात. जास्त पाण्याची गरज नाही त्या कालावधीमध्ये. कारण की जास्तही पाणी देऊन काय करता? फुल येणार नाहीये. 1-2 फुल येईन, पुन्हा टेम्परेचरने ते मरून जाणार, ओल कमी होणार. नाही का? कारण की झाडाचं आयुष्यमान संपलेलं असते. 80-85 दिवसात आपण पाणी देऊन राहिलो घाटे भरण अवस्थामध्ये, नाही का? तर जास्त पाणी देऊ नका, कमी द्या आणि मोजून पाणी द्या. आणि जे काही आपलं तुमची जर वाफे केली असेल हरभऱ्याला, बरेचसे शेतकरी मित्र वाफे करतात आणि सरी फाडतात, ते सरीने पाणी देतात. ते बेस्ट पद्धत आहे. मोजून पाणी जाते आणि एक सरी आडून पाणी दिलं पटपाणी, की आपलं हरभरा पिकाचं नुकसान होत नाही. जर तुम्ही असं मोकळं पाणी सोडून देन गव्हासारखं, जसं आपण गव्हात सोडतो, पयाटीत सोडतो, तर हरभरा एल्या जातो जास्त मोकळं पाणी सोडल्यानं. तर याची काळजी असावी शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याला पाणी देताना. तर काय होते, माझा अनुभव सांगतो. मी असंच एक पाणी दिलेलं होतं. आपला हरभरा कॅनलवर घेतलेला होता मी. डोंगरी पेरणी केलेली होती आणि सऱ्या फाडल्या होत्या मी. सरीनं पाणी दिलेलं होतं. एक सरी होती 50 फुटाची. 50 पाणी देत गेलो. पाणी थोडंसं जिथे बदाळ भाग होता तिथे पाणी जमा होत गेलं आणि कालांतराने माल भरलेला होता. म्हणजे मी पाणी दिलेलं होतं 75-80 दिवसाच्या कालावधी. म्हणजे आता घाटेच लागले होते. आता एक शेवटचं पाणी देऊन द्यावं बा. इथे तेव्हा आपली विहीर खोदली नव्हती. त्या पिरियडमध्ये काय झालं शेतकरी मित्रांनो, पाणी संगळलं. काही ठिकाणी पाणी मुरलं. तिथचं पाणी मुरलं. तिथचे घाटे भरले आणि जिथं थोडंसं पाणी ओलावा राहिला ना, तो हरभरा उपावला. म्हणजे हिरव्या अवस्थेतच व्हायला. तर असं नुकसान होते पटपाण्याने. जास्त पाणी देऊ नका. हरभऱ्याला सेन्सिटिव्ह पीक आहे. फार म्हणजे नाजूक पीक आहे. याला फक्त ओलावा, फुल याच्या अगोदर भरपूर ओलावा पाहिजे, जेणेकरून फूल धरून वाढ झाली पाहिजे. आणि जेव्हा फूल धरून वाढ होते, जेव्हा जमिनीत भरपूर ओलावा असतो, तेव्हा वाढतो, ह्या फूल धरून वाढतो. हळूहळू फूल येतात. आणि ज्या दिवशी जमिनीमधला असं माफक पाणी राहते, थोडंसं माफक दरात ओल राहते ना, त्यावेळेस प्रचंड प्रमाणात फूल येतात, घाटे लागतात, घाटे भरतात. तर असं ह्या हरभऱ्याचा पिकाचा नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. आता पहा ना, माझा हरभरा बघा. आता 63 दिवस झाले, आता फुलावर दिसत आहे, तो भरपूर फुलावर दिसत आहे. आणि हा दिवसेंदिवस कलर आणि एक नॅचरल प्रक्रिया आहे शेतकरी मित्रांनी याची. घाटे भरण अवस्था, फुल अवस्था, काळपट येण्याची. आता बरेचसे शेतकरी मित्र घाबरतात त्याला, का पाणी द्यावं का? पाण्याची आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो. आताच बघा, माझा हरभरा 63 दिवसाचा आहे. माझी जमीन पण उरलेली आहे. मी दाखवलेलं आहे तुम्हाला, हे बघा. जमीन बघा ना कशी उरली, हे बघा. तर पाणी द्यायला टाइम आहे यायला. खूप टाइम आहे. कारण की यानं अजूनही 10% ही माल कव्हर नाही केला. फुलंच आहे नुसते. तर पट पाणी देताना थोडीशी काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. पाणी सांचले नाही पाहिजे आणि जास्त झाले नाही पाहिजे. एक सरी आड धरून पाणी द्या. आणि तुषार सिंचनचे पाणी तुम्ही माफक दरात दिले जाते, तर 2.5 ते 3 तासाचं पाणीही देऊ शकता तुम्ही. हार्डली 2.5 तास बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो. तर पाणी देताना काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. पाणी भर फुलात पाणी देऊ नका. आणि हे नॅचरल अवस्था आहे घाटे भरण्याची, काळपट येण्याची. थोडंसं सावधान राहा शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.